Hi students, we have started the chapter 2 from the science part 1 work and energy. आपण science part 1 चा work and energy हा चॅप्टर सुरू केलेला आहे. लक्ष द्या. We have started the second chapter work and energy. या चॅप्टरचा थेअरी पार्ट जो आहे तो काल मी संपवलेला आहे. I have finished the theory part in the yesterday's lecture. थेअरी पार्ट संपल्यानंतर आता आपल्याला कशाकडे जायचे तर न्यूमेरिकल्स कडे जायचे. कशाकडे जायचे numericals. So we are going to solve some numericals on this particular chapter. तर आपण solved as well as unsolved जे काय बुकच्या एक्सरसाइज मध्ये आहे ते अनसॉल्व्ड एक्सरसाइज न्यूमेरिकल्स पण आपण पाहणार आहोत. आपण सॉल्व्ड सुद्धा एक्झाम्पल्स त्या ठिकाणी घेणार आहोत. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता हे जे काही सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्स आपल्याला पाहिजेत या पाहत असताना वी शुड नो द डिफरंट फॉर्म्युले व्हिच वी हॅव सीन इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर. या चॅप्टर मध्ये कुठली सूत्र आपण पाहिली हे लक्षात ठेवा. आपण काय काय शिकलो तर फोर्स म्हणजे सॉरी वर्क डन वर्क एंड एनर्जी असं चॅप्टरचं नाव होतं. बरोबर की नाही. मग वर्कचा फॉर्म्युला आपण शिकलो. बरोबर. वर्क इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट आपण त्या ठिकाणी ते शिकलो. कळतं सर्वांना. वर्कचे तीन प्रकार असतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि काय सांगा झिरो वर्क डन. हे तीन प्रकार आपण वर्क डनचे शिकलो. नीट आठवा काय काय शिकलो आपण. कळतं सर्वांना. वर्क पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि काय सांगा झिरो वर्क डन हे आपण तीन प्रकार त्या ठिकाणी शिकलो. नंतर आपण गेलो एनर्जीकडे. एनर्जी म्हणजे काय ते कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. त्याला आपण एनर्जी म्हटलं. एनर्जी म्हणजे काय ते शिकलो. एनर्जीचे वेगवेगळे प्रकार पडतात. केमिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, साऊंड एनर्जी, सोलार एनर्जी. त्यानंतर काय सांगा तुम्हाला सांगता येईल ॲटॉमिक एनर्जी, मस्क्युलर एनर्जी. देयर आर सो मेनी टाइप्स ऑफ एनर्जी. त्यापैकी मेकॅनिकल एनर्जी हा जो प्रकार आहे त्याचे दोन टाइप्स आपल्याला शिकायचे होते मेनली या धड्यामध्ये. मेकॅनिकल एनर्जीचे दोन प्रकार पडतात. यांत्रिक ऊर्जा. मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक. यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पडतात. एक असते कायनेटिक एनर्जी आणि सेकंड वन इज काय सांगा पोटेन्शियल एनर्जी. The energy possessed by the body due to its motion is called as kinetic energy, and the energy possessed by the body due to its काय सांगा position, configuration, state, structure, it is called as काय सांगा potential energy. मग कायनेटिक आणि पोटेन्शियल हे सगळे प्रकार आपण शिकलो. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण शिकलो. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2mv². पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला शिकलो. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. आठवतंय का सर्वांना सगळ्यांना. ठीक आहे. मग पोटेन्शियल एनर्जीच्या नंतर आपण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी शिकल्यानंतर वी हॅव सीन द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बरोबर. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी लॉस्ट बट वी कॅन कन्वर्ट द एनर्जी फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. एनर्जी आपल्याला क्रिएट सुद्धा करता येत नाही माणसाला. एनर्जी आपल्याला संभवता सुद्धा येत नाही. एनर्जी माणूस फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात कन्वर्ट करू शकतो. याला आपण काय म्हणतो सांगा बरं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणतो. तो लॉ आपण शिकलो सर्वजण. आठवत आहे सर्वांना. मग त्यानंतर आपण काय पाहिलं फ्री फॉल म्हणजे काय ते पाहिलं. द मोशन ऑफ द बॉडी इन द डाउनवर्ड डायरेक्शन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओनली ग्रॅव्हिटी इट इज कॉल्ड एज फ्री फॉल. मोशन ऑफ द बॉडी आलं लक्षात इन द डाउनवर्ड डायरेक्शन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ओनली ग्रॅव्हिटी इट इज कॉल्ड एज काय सांगा फ्री फॉल. फ्री फॉल शिकलो. फ्री फॉल मध्ये हाऊ कायनेटिक एनर्जी कन्वर्ट्स इनटू द पोटेन्शियल एनर्जी अँड हाऊ पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट्स इनटू द कायनेटिक एनर्जी अँड हाऊ द टोटल एनर्जी ऑफ द काय सांगा बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द फ्री फॉल. ते आपण एक डेरिव्हेशन मोठं पाहिलं. आणि फ्री फॉलच्या नंतर आपण सगळ्यात शेवटचं डेरिव्हेशन पाहिलं ते म्हणजे काय सांगा पॉवर. द वर्क डन पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज पॉवर. पॉवर आपण शिकलो सगळ्यात शेवटी. एवढा सगळा सिलेबस आपण काल काय आतापर्यंतच्या चॅप्टर्स मध्ये आतापर्यंतच्या 8 लेक्चर मध्ये पाहिलं. तर टुडे इट इज द 9th लेक्चर. तर बिफोर गोइंग तर काय सांगा न्यूमेरिकल्स. न्यूमेरिक्स कडे जाण्यापूर्वी वी शुड नो द फॉर्म्युले. मग आपण ते फॉर्म्युले पहिले रिमेंबर करूयात. मी या ठिकाणी सगळे फॉर्म्युले लिहितो. तुमच्या नोटबुक मध्ये पहिले सगळे फॉर्म्युले लिहा. कारण विदाउट फॉर्म्युला आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येणार नाही. फॉर्म्युला असल्याशिवाय आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येत नाही. तर त्या ठिकाणी मी फॉर्म्युला त्या ठिकाणी सगळे लिहितोय. लक्षात घ्या. ठीक आहे. पहिला फॉर्म्युला वर्क डन. बरोबर. ठीक आहे. वर्क इक्वल टू काय सांगा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट इनटू काय सांगा कॉस थीटा. ठीक आहे. लागलं तर मी एक काम करतो. वर्क इक्वल टू काय सांगा वर्क इक्वल टू काय सांगा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इनटू काय सांगा डिस्प्लेसमेंट. तर W इज इक्वल टू काय सांगा F इनटू S इनटू काय सांगा cos थीटा. दिस इज द फॉर्म्युला. तर ते सर्वांना F फॉर फोर्स, S फॉर डिस्प्लेसमेंट, थीटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. जर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असेल तर cos थीटा 1 येतो आणि नसेल तर मग वेगळ्या ठिकाणी दोन वेगळे वापरावं लागेल. हे तर लक्षात. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला कधी वापरायचा. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन असेल तर वापरायचा. cos थीटा घ्यायचा नाही मग. राईट. ठीक आहे. सेकंड फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी पाहिला. लक्षात घ्या. वी हॅव सीन कायनेटिक एनर्जी. काय शिकलो आपण कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इक्वल काय असं 1/2 mv². तिसरा फॉर्म्युला आपण शिकलो पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल काय सांगा एनर्जी. तर त्या सर्वांना पोटेन्शियल एनर्जी इक्वल काय सांगा mgh. तिसरा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी शिकलो. चौथा फॉर्म्युला आपण काय शिकलो सांगा
आपण शिकलो पॉवर. पॉवर इक्वल टू काय सांगा वर्क डन पर युनिट काय सांगा टाइम. वर्क डन पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज पॉवर. तर ते सर्वांना ठीक आहे. पॉवर इक्वल टू काय सांगा वर्क अपॉन W अपॉन T. W अपॉन काय सांगा T. और वर्क याचा आपण असं पण लिहू शकतो वर्क इक्वल टू पॉवर इंटू काय सांगा टाइम. पॉवर इंटू टाइम असं पण आपण लिहू शकतो. पॉवर इंटू टाइम इज इक्वल टू काय सांगा वर्क. म्हणून आपण असं पण लिहू शकतो एनर्जी इज इक्वल टू काय सांगा पॉवर इंटू टाइम. बिकॉज वर्क अँड एनर्जी आर काय सांगा टू साइड्स ऑफ द सेम कॉइन. वर्क म्हणजेच एनर्जी तर सर्वांना ठीक आहे. एनर्जी आणि वर्क दीज आर द टू साइड्स ऑफ द सेम कॉइन. हे आपण त्या ठिकाणी शिकलो. ठीक आहे. त्यानंतर पाचवा आपण काय शिकलो पहा लक्षात घ्या. 1 युनिट ऑफ वर्क. युनिट्स ऑफ काय सांगा वर्क. बरोबर ठीक आहे. काय असतात जूल. म्हणजे 1 जूल जो आहे हा किती असतो का 10⁷ अर्ग एवढा असतो. हे सुद्धा आपण त्या ठिकाणी शिकलो. सहावा आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. फोर्स इज इक्वल काय सांगा मास इंटू एक्सेलरेशन. आपल्या फर्स्ट चॅप्टर मध्ये झालेला आहे फोर्सचा फॉर्म्युला. फोर्स इक्वल काय असतं मास इंटू एक्सेलरेशन. बरोबर ठीक आहे. युनिट्स ऑफ फोर्स काय असतात युनिट्स ऑफ फोर्स. फोर्स युनिट काय असतं सांगा मला 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁻⁵ काय सांगा 5 टाइम्स. हे आपण त्या ठिकाणी शिकलो. त्यानंतर 7th वन. सातवा आपण काय शिकलो इलेक्ट्रिसिटी युनिट. इलेक्ट्रिसिटी युनिट काय असतं सांगा 1 किलोवॅट आवर. 1 किलोवॅट काय सांगा आवर इक्वल टू काय सांगा 36 1 2 3 4 5 जूल्स. एवढी एनर्जी जेव्हा खर्च होते तेव्हा आपण काय होतं सांगा इलेक्ट्रिसिटीचे युनिट असतं 1 किलोवॅट आवर. आलं लक्षात. ठीक आहे. ते सुद्धा आपण त्या ठिकाणी शिकलो. राईट ठीक आहे. आता हे सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत असं आपण गृहीत धरूया. बिकॉज विदाउट फॉर्म्युले वी कॅन नॉट सॉल्व द काय सांगा न्यूमेरिकल्स. फॉर्म्युले माहिती असल्याशिवाय आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करता येणार नाही. हे पहिलं माइंड मध्ये फिक्स करा. हे सगळे फॉर्म्युले पाठ करा. आलं लक्षात. ठीक आहे. हा चॅप्टर मी शिकवला आहे. सगळा फॉर्म्युला कुठला फॉर्म्युला कसा आला कुठला फॉर्म्युला कसा आला त्याची कन्सेप्ट काय होते हे सगळं आपण शिकलो आहे की नाही. ठीक आहे. मी जेव्हा असं म्हणतो F is into cos theta त्यावेळी थीटा म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे. थीटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन मध्ये असतील तर cos थीटाची किंमत 1 असते. मग फॉर्म्युला फक्त F2 वर्ग इक्वल F into S असा येतो. ते हे सगळं जे आहे ऑल दिस थिंग्स वी हॅव सीन. या सगळ्या गोष्टी आपण काय केल्यात आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. समजा काय केलेचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². m फॉर मास, v फॉर वेलोसिटी, mgh, m फॉर मास, g फॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, h फॉर हाईट. g ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. हे आपल्याला माहिती पाहिजे. वर्क पॉवर इक्वल वर्क अपॉन टाइम. तर तसं पॉवर इक्वल वर्क अपॉन टाइम म्हणजे वर्क इक्वल पॉवर इनटू टाइम. क्रॉस मल्टिप्लाय केले की असे वर्क म्हणजे काय सांगा एनर्जी कंझ्युम असं पण आपल्याला सांगता येतं. येते लक्षात. ठीक आहे. वर्कचे युनिट्स आहे जूल आणि अर्क. त्याच्यात काय रिलेशन आहे तर 1 जूल इक्वल टू 10⁷ अर्क असतात. फोर्सचा फॉर्म्युला असतो मास इंटू एक्सेलरेशन. आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलोय. मग युनिट काय फोर्सचे न्यूटन आणि काय सांगा टाइम. तर 1 न्यूटन हा 10⁵ एवढा असतो. आणि इलेक्ट्रिसिटीचे युनिट काढताना आपण काय करतो सांगा किलोवॅट आवर. म्हणजे कधी लक्षात ठेवायचं इलेक्ट्रिसिटीचं तुम्हाला एखादं एक्झाम्पल आलं की पॉवर इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ काय सांगा पॉवर कशात मोजणार तुम्ही किलोवॅट मध्ये आणि टाइम कशात मोजणार तुम्ही आवर्स मध्ये मोजायचा आणि मग ते युनिट काढायचं. 1 किलोवॅट आवर इज कॉल्ड एज काय सांगा 1 युनिट. लक्षात ठेवा. तर ते सर्वांना ठीक आहे. चला आता बघूया आपले एक्झाम्पल्स. तर पहिले मी अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स घेणार आहे फ्रॉम आवर बुक. आपल्या पुस्तकात जे अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते मी सुरू करतो. लक्ष द्या. This is the first example I have written on the board. हे पहिले एक्झाम्पल जे अनसॉल्व्ड आपल्या पुस्तकाच्या एक्सरसाइज मध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत त्यातलं पहिले एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 5 मध्ये जे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत तर पहिले एक्झाम्पल मी घेतलंय. पहा, an electric pump
एक आपला शेतीचा पंप, कृषी पंप सर्वांना माहिती आहे. तर हॅज 2 किलोवॅट पॉवर. त्याची पॉवर किती आहे सांगा? 2 किलोवॅट. हाऊ मच पॉवर इट हॅज? 2 किलोवॅट इज द पॉवर ऑफ दॅट इलेक्ट्रिक पंप. नंतर काय? हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट. तर तो पंप किती पाणी लिफ्ट करेल. आता इलेक्ट्रिसिटीचा पंप आपण चालू केला की काय होतं? तो पाणी वर फेकतो की नाही? मग किती पाणी तो काय केले सांगा? लिफ्ट केली इन एव्हरी मिनिट. काय सांगा? प्रत्येक मिनिटाला. टू हाईट ऑफ काय सांगा? 10 मीटर. प्रत्येक मिनिटाला तो 10 मीटर उंचीवर पाणी न्यायचंय. किती मीटर उंचीवर? 10 मीटर उंचीवर पाणी न्यायचं. तर एका मिनिटाला तो किती पाणी वर फेकेल? किती लिटर? किंवा तुम्हाला काय करता येईल? ज्याच्यात कशात काढता येईल? किती मीटर क्यूब किंवा काय जे काढता येईल तुम्हाला ते आपण काढूयात. पहा लक्ष द्या. किंवा मास काढूयात वॉटरचं. जे काय असेल ते आपण फाइंड आउट करूयात. लक्ष द्या मी कसं करतो. हा चला सर्वांना लक्ष द्या. मला सांगा डाटा पहिल्यांदा लिहायचा. कुठलाही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना डाटा लिहायचा. मी काय दिलं त्याच्यावर आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरता कळतं. चला पॉवर कधी दिले पंपची? 2 किलोवॅट. मी तुम्हाला काय सांगितलं? फक्त एमएससीबी चा एक्झाम्पल असेल तरच पॉवर किलोवॅट मध्ये घ्यायची. अदरवाइज कशात घेणार तुम्ही? वॅट मध्ये. पण किलोवॅट पेक्षा आपल्याला वॅट किती येणार सांगा? 2000 वॅट. वॅट हे स्टँडर्ड युनिट लक्षात ठेवा. किलोवॅट हे स्टँडर्ड युनिट नाही. फक्त किलोवॅट कधी घ्यायचं? इलेक्ट्रिसिटीचं बिल काढा असं जर गणित आलं. फाइंड द बिल ऑफ इलेक्ट्रिसिटी तरच किलोवॅट घ्यायची शक्यतो. कळते सर्वांना? कारण बिल जे इलेक्ट्रिसिटी येतं ते किलोवॅट आवर मध्ये असतं. लक्षात ठेवा. एक युनिट जे ना ते 1 किलोवॅट आवर असतं. तेवढं फक्त लक्षात ठेवा. चला तर हे काय किलोवॅट तुम्हाला दिलेलं आहे. चला हाऊ मच विल द पंप लिफ्ट. आता मला सांगा टाइम. टाइम जो आहे पाहण्याचा टाइम किती दिलेला आहे? टाइम तुम्हाला सांगा एव्हरी मिनिट. म्हणजे आता असणार 1 मिनिट. प्रत्येक मिनिटाला म्हणजे याचा अर्थ 60 सेकंद. स्टँडर्ड सगळेचे सगळे जे काही सिम्बॉल आहे सगळे युनिट स्टँडर्ड करून घ्यायचे. सगळ्या फिजिकल क्वांटिटी स्टँडर्ड युनिट मध्ये घ्यायच्या. सेकंद हे असा युनिट आहे. इथं वॅट हे असा युनिट आहे. म्हणून ते घेतलं. असं म्हणजे एमके सिस्टम मधलं युनिट एका सिस्टम मध्ये करायचं. आणि हाईट किती दिली पाहक्षा? हाईट बरोबर आहे. किती दिलेले सांगा? हाईट 10 मीटर. मीटर इज द असा युनिट. आता पाहक्षा डाटा जो तुम्हाला दिलाय डाटा याच्यात पॉवर दिलेली आहे. हे लक्षात ठीक आहे. पॉवर पी ला आपण पॉवर म्हणतो. ठीक आहे. टाइम ला आपण टी म्हणतो. आणि हाईट ला आपण काय म्हणतो सांगा? एच असं म्हणतो. राईट. ठीक आहे. नाव लक्ष द्या. वर्क डन किंवा आपल्या सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे का सर्वांना? पॉवर इक्वल टू काय? पॉवर इक्वल टू वर्क डन पर युनिट टाइम. वर्क डन पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज काय सांगा? पॉवर. म्हणून आपण असं म्हणूयात की वर्क इक्वल टू काय सांगा? पॉवर इनटू टाइम. वर्क इक्वल टू काय सांगा? पॉवर इनटू टाइम. किती काम केलं त्या पंपाने ते पहिलं काढूयात. लक्ष द्या. हाऊ मच वर्क इज डन बाय दॅट काय सांगा? पंप. चला पॉवर किती दिलेली आहे? 2000 वॅट इनटू टाइम किती दिलेलं आहे सांगा? 60 सेकंद. मग 6 दुने 12 आणि 1 2 3 4 एवढं जूल. या ठिकाणी काय झालं सांगा? वर्क डन झालं. हाऊ मच वर्क इज डन? लक्षात ठीक आहे. मग हे जे वर्क आहे ना इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मी इथे लिहितो दिस वर्क इज स्टोर्ड. दिस वर्क इज काय सांगा? स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ काय सांगा? पोटेन्शियल एनर्जी इन द काय सांगा? वॉटर लिफ्टेड. आता या कामामुळे पाणी काय झालं सांगा? लिफ्ट झालं. पाणी काय झालं? ग्राउंड पासून लिफ्ट झालं. म्हणजे पाण्याची काय वाढली? पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे जेवढं वर्क आपण केलं तेवढं पोटेन्शियल एनर्जी वाढणार की नाही? बिकॉज व्हॉट इज द काय सांगा? एनर्जी द कॅपॅसिटी टू डू वर्क. तेवढी एनर्जी त्याची वाढणार. एवढं वर्क झालं ते सगळं पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होणार. मग मला सांगा पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय सांगा? 1 2 3 4 5 1 2 3 4 सॉरी 1 2 3 4 काय सांगा? जूल. कळतं सर्वांना? कारण वर्क डन इज इक्वल टू काय सांगा? पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो? mgh इज इक्वल टू काय सांगा? 1 2 3 4. आलं लक्षात? पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे काय सांगा? mgh. मग आपल्याला काय करायचंय? मास ऑफ वॉटर काढायचं ना. m गुणिले g ची व्हॅल्यू असते 9.8. h ची व्हॅल्यू किती सांगा? 10 इक्वल टू 1 2 3 4 4 0 1 12. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता पहा लक्षात. m इज इक्वल टू व्हॉट हॅपन्स? मास इज इक्वल टू 1 2 3 4 divided by 9.8 into काय सांगा? 10. 0 0 gets cancel. कळतं सर्वांना? 0 काय आलं सांगा? कॅन्सल झाला. आणि बघा आता या ठिकाणी आलं पाहिजे m इज इक्वल टू पहा 12 वर 30 डिवाइडेड बाय काय सांगा? 9.8. राईट. ठीक आहे. ते m इज इक्वल टू आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. इन दिस वे वी सॉल्व द काय सांगा? एक्झाम्पल. मग दिस इज द काय सांगा? मास. आता हे जे काय हे मास हे तुम्ही काय करू शकता? हा फॉर्म्युला तुम्ही थोडीशी प्रॉपरली काय करा? साइडला कुठेतरी कॅल्क्युलेशन करा. हा फॉर्म्युला घ्यायला लागला तर 1 2 3 आणि एक 0 एक्स्ट्रा घ्या. डिवाइडेड बाय काय सांगा? 9.8 होतं ना. तर या ठिकाणी काय करायचं? असं होतं आणि असं होतं. 12,000 डिवाइडेड बाय 9.8. त्यापेक्षा काय करा? एक 0 इथे एक्स्ट्रा करा. हा पॉइंट काढून टाका. आलं लक्षात? आणि मग 2 2 ने प्रॉपर भाग देत बसा. 5 4 8
बे 9 18, इथं 2 बे 12, 1 2 3 4, परत 7 ने भाग द्या तर ते सर्वांना ते 7 1 7 7 7 8 56, खाली उरले किती 4 4, 4 वर घेतला 0, 7 5 35, खाली उरले किती सांगा 5, 5 वर घेतला 0, 7 5 7 7 49, 7 7 किती सांगा 49, खाली उरले 0, खाली उरले 1, 1 वर घेतला 0, नंतर 7 1 7, तर ते सर्वांना त्यानंतर काय सांगा खाली उरले 3, 3 घेतले 7 चौक 28, असं येईल. परत 7 ने डिवाइड करा, परत काय करा सांगा 7 ने काय करा त्या ठिकाणी डिवाइड करा. हे लक्षात ठीक आहे. इन दिस वे वी कॅन काय सांगा डिवाइड अगेन बाय द काय सांगा 7, परत 7 ने डिवाइड करा. मग 7 ने डिवाइड केल्यावर 5 7 1 7, 7 1 7, 7 2 14, 1 उरला, 7 2 14, परत उरले 3, 3 घेतला 1, 7 चौक 28, हा खाली उरले 3, 3 घेतला 7 5 काय सांगा 35 नियर अबाउट. तर अंदाजे ह्याचं उत्तर येणार तुमचं 1224.5 केजी. बरोबर ठीक आहे. 1224.5 केजी म्हणून काय सांगा अमाउंट ऑफ वॉटर लिफ्टेड. काय विचारले हाऊ मच वॉटर विल बी काय सांगा लिफ्टेड. मग बरोबर ठीक आहे. मग काय सांगा 1224.5 केजी वॉटर इज लिफ्टेड इन 1 मिनिट. एका मिनिट मध्ये काय सांगा किती पाणी लिफ्ट होईल कळलं सर्वांना 1224.5 काय सांगा 5 केजी. दिस विल बी द काय सांगा वॉटर व्हिच इज लिफ्टेड बाय दॅट काय सांगा इलेक्ट्रिक पंप. येते लक्षात ठीक आहे. इन दिस वे यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. पहा काय केलं मी पॉवर दिली होती, टाइम दिला होता, हाईट दिली होती, डाटा लिहून घ्यायचा पहिल्यांदा. आता हा इलेक्ट्रिक पंप जो आहे किती एनर्जी पाण्यामध्ये किती एनर्जी होणार त्याच्या आधारे आपण काढू शकतो. पंपने किती वर्क केलं ते काढलं, कारण पॉवर इक्वल वर्क अपॉन टाइम, रेट ऑफ वर्क, हाऊ फास्ट और हाऊ स्लो द वर्क इज इट इज कॉल्ड एज पॉवर. मग पॉवर इक्वल टू काय सांगा वर्क अपॉन टाइम, मग वर्क इक्वल टू काय सांगा पॉवर इनटू टाइम. वर्क कसं काढलं आपण पॉवर इनटू टाइम. मग आता मला सांगा पॉवर किती आहे 2000 वॅट, टाइम किती आहे सांगा 60 सेकंद. मग किती वर्क झालं हे पहा 1,20,000 जूल एवढं वर्क झालं. आता 1,20,000 जूल जे याचे वर्क आहे इट इज कन्वर्ट टू द पोटेन्शियल एनर्जी. कारण पाणी काय केलं तळापासून वर गेलं, पाण्याची पोटेन्शियल एनर्जी वाढली. किती वाढणार जेवढं वर्क झालं तेवढी वाढणार. मग पोटेन्शियल एनर्जी किती झाली सांगा 1,20,000. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय mgh. दिस इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी. पाहिजे mgh इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी टाकला. m as it is मास आपल्याला माहित नाही ते आपल्याला काढायचे. g ची व्हॅल्यू 9.8 असते, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आणि हाईट आपल्याला दिलेली 10 मीटर. आणि सॉल्व करत गेलो वी विल गेट द काय सांगा आन्सर. सॉल्व करत गेलो तुम्हाला आन्सर मिळून जाईल. इथे लक्षात ठीक आहे. तर दिस इज द एक्झाम्पल नंबर 1. हे काय होतं सांगा एक्झाम्पल नंबर 1 होतं. नाउ आय एम गोइंग टू राइट द काय एक्झाम्पल नंबर 2. मी आता एक्झाम्पल 2 घेतोय पहा लक्षात घ्या. पहा if a 1200 watt electric iron right is used daily for 30 minutes how much total electricity is consumed in the month of April. चला मी काल एक अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला घेतलं होतं. आज परत एक आणखीन एक्झाम्पल आले. इफ अ 1200 वॅट इलेक्ट्रिक आयर्न. किती वॅटची इलेक्ट्रिक आयर्न आहे 1200 वॅटची. पॉवर किती आहे तिची वॅट. वॅट हे युनिट कुणाचं आहे पॉवरचं आहे. आपल्याला कळायला पाहिजे की नाही सांगणार की पॉवर ऑफ द इलेक्ट्रिक वॅट असं नाही सांगणार. इथे दिलं होतं हे एक्झाम्पल इलेक्ट्रिक पंप हॅज 2 किलोवॅट पॉवर. इथं तुम्हाला काय सांगितलं पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की वॅट हे युनिट कुणाचं आहे पॉवरचं. म्हणजे ही जी क्वांटिटी आहे ती पॉवर इंडिकेट करते. काय इंडिकेट करते पॉवर. म्हणून मी या ठिकाणी लिहितो डाटा. लक्षात आलं पाहिजे आपल्या की वॅट हे युनिट वापरले ती पॉवर असली पाहिजे. या ठिकाणी मी लिहितो काय सांगा डाटा. लक्ष द्या पॉवर ऑफ काय सांगा आयर्न. पॉवर ऑफ आयर्न किती आहे पॉवर आयर्नची किती आहे सांगा 1200 वॅट. आलं लक्षात 1200 काय सांगा वॅट. पण हे जे गणित आहे कोणाचं आहे इलेक्ट्रिसिटीचं गणित आहे. कशाचं गणित आहे इलेक्ट्रिसिटीचं. आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे युनिट काढताना काय करायचं असतं पॉवर इज मेजर्ड इन किलोवॅट. पॉवर कशात घ्यायची नक्की लक्षात ठेवायचं. फक्त इलेक्ट्रिसिटीचं एक्झाम्पल आलं ना
की पॉवर इज टेकन इन काय सांगा किलोवॅट आणि टाइम इज टेकन इन काय सांगा आवर. लक्षात घ्या. मग मला सांगा 1200 वॅटची किती किलोवॅट होणार. म्हणून या ठिकाणी लिहितो पॉवर इज इक्वल टू 1200 अपॉन 1000 म्हणजे याचं उत्तर येणार 1.2 किलोवॅट. मी वॅटचं रूपांतर किलोवॅट मध्ये केलं. कशात केलं किलोवॅट. कारण एमएससीबीचं गणित किंवा इलेक्ट्रिसिटीचं जेव्हा युनिट काढायचं असतं त्यावेळेला पॉवर इज मेजर्ड इन किलोवॅट अँड टाइम इज मेजर्ड इन आवर. आलं लक्षात. चला पॉवर झाली. आता काय सांगितलंय डेली किती वेळ वापरलीये. मग टाइम टी इज इक्वल टू काय सांगा टाइम इज इक्वल टू काय सांगा 30 मिनिट्स. बरोबर ठीक आहे. 30 मिनिट्स मध्ये परत इथे तेच इलेक्ट्रिसिटीचं युनिट काढायचं असेल तर टाइम कशात घ्यायचा आवर मध्ये. म्हणून टाइम इज इक्वल टू काय सांगा 1 हाफ आवर. 30 मिनिट्स मीन्स 1 हाफ आवर. कळतं सर्वांना. नाऊ लक्षात. परत हेच फॉर्म्युला कोणता हे पहा लागलं तिथे इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणतो इलेक्ट्रिकल. बरोबर ठीक आहे. मग आता मला असा इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू काय सांगा पॉवर इनटू टाइम. पॉवर इनटू काय सांगा टाइम. तर ते सर्वांना कारण का वर्क इक्वल टू पॉवर इनटू टाइम. पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाइम होतं. पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाइम म्हणजे वर्क इक्वल टू पॉवर इनटू टाइम. आणि वर्क म्हणजेच काय एनर्जी. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एज एनर्जी. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एज एनर्जी. आपण पाहिजे डेफिनेशन. वर्क आणि एनर्जी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चला मग आम्हाला सांगा पॉवर किती 1.2 किलोवॅट. टाइम किती 1 हाफ आवर. मग सांगा 2 ने इथे मल्टिप्लाय करा 0. काय सांगा 6 किलोवॅट काय सांगा आवर. तर ते सर्वांना 0.6 12 ला 2 ने भागले किती आले 6. 0.6 झाले इथे पॉइंट असल्यामुळे 0.6 किलोवॅट आवर. मग इलेक्ट्रिकल एनर्जी कळाली सर्वांना. 0.6 किलोवॅट आवर म्हणजे 0.6 युनिट. कारण किलोवॅट आवर इज द युनिट ऑफ काय सांगा इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ काय सांगा इलेक्ट्रिसिटी. कळतं सर्वांना. मग आता इलेक्ट्रिकल एनर्जी किती कंझ्युम केली इलेक्ट्रिकल एनर्जी हे आली. मग देअरफॉर इन 1 डे इन काय सांगा 1 डे 0.6 युनिट इलेक्ट्रिसिटी इज कंझ्युम्ड. इलेक्ट्रिसिटी was consumed. Right. Therefore, April has 30 days. April ला किती दिवस असतात 30 days. Therefore, electricity consumed in April month is equal to 30 into काय सांगा 0.6. एका दिवसाला किती एनर्जी कंझ्युम होते 0.6 युनिट. तर एप्रिल मध्ये किती दिवस असतात 30 दिवस. तर एप्रिलचे आपल्याला कंझम्पशन विचारले एप्रिलचं. मग 30 गुणिले 0.6 करावं लागेल आपल्याला. तर 18 180 इथे एक पॉइंट येईल म्हणजे काय सांगा 18 युनिट्स. 18 काय सांगा युनिट्स. अशा प्रकारे दिस विल बी काय सांगा आन्सर. कळालं सर्वांना. 18 काय सांगा युनिट्स. और वी कॅन ऑल्सो राइट काय सांगा 18 किलोवॅट आवर. युनिट म्हणजेच किलोवॅट आवर. कळतं सर्वांना. हे युनिट कशाला म्हणले आपण किलोवॅट आवर. त्यालाच युनिट म्हणतात एमएससी किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल काढताना. मग 18 किलोवॅट आवर किंवा 18 युनिट इज काय सांगा इलेक्ट्रिसिटी कंझ्युम बाय दॅट काय सांगा आयर. आलं लक्षात. इन द मंथ ऑफ एप्रिल. तर बाय एप्रिल महिन्यामध्ये एवढी त्याने एनर्जी काय केली असेल सांगा कंझ्युम केलेली असेल. लक्षात आलं का. एक्झाम्पल किती सोपं आहे पहा. इलेक्ट्रिसिटीचे बिल काढताना काय करायचं पॉवर इनटू टाइम. कारण फॉर्म्युला काय आपल्याकडं पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाइम. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर वर्क इक्वल टू किती येणार पॉवर इनटू टाइम. वर्क इक्वल टू पॉवर इनटू टाइम. वर्क म्हणजेच काय एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिकल असो नाही तर कुठली असो एनर्जी कंझ्युम इक्वल टू पॉवर इनटू टाइम. आलं लक्षात. मग पॉवर इनटू टाइम 4 इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम किती झाली ती काढायची. कारण जेवढी एनर्जी तुम्ही कंझ्युम कराल त्याच्यावर तुम्हाला बिल येणार आहे की नाही. मग हाऊ मच एनर्जी इज कंझ्युम ती काढायची. कशात काढणार किलोवॅट आवर मध्ये. म्हणजे ते युनिट असतं इलेक्ट्रिसिटीचं मोजण्याचं. कळते. मग किती एनर्जी कंझ्युम झाली ते काढायचं पॉवर इनटू टाइम ने. एवढी एनर्जी एका दिवसाला तर 30 दिवसांना किती या पद्धतीने तुम्ही ती फाइंड आउट करू शकता. तर दिस सॉल्व आउट काय सांगा 2 एक्झाम्पल्स. ही 2 एक्झाम्पल जी मी घेतलीत ही सगळी तुम्ही काय करायचं तुमच्या नोटबुक मध्ये राईट करून घ्या. मी आता ते रब करणार आहे. बिफोर आय विल रब. मी रब करण्यापूर्वी यू हॅव टू राईट देम. किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करा लिहून घ्या. आलं लक्षात. स्क्रीनशॉट काढलं तरी चालेल. आणि लेक्चर संपल्यावर ते फॉर्म्युले सगळे लिहायचे तुम्हाला. पहिले सगळे फॉर्म्युले लिहायचे मग एक्झाम्पल्स लिहायचे. काढलं का स्क्रीनशॉट सगळ्यांनी. ओके. चला आता मी पुढे जातो.
ठीक आहे, लेट्स चेक द नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. If the energy of a ball falling तिसरे एक्झाम्पल मी राईट केले, लक्ष द्या. इफ द एनर्जी ऑफ अ बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाईट ऑफ 10 मीटर्स, 10 मीटर उंचीवरून एक बॉल पडतोय. लक्ष द्या, हा बॉल आहे, ही हाईट आहे, इट इज अ बॉल आहे, ठीक आहे. ही हाईट आहे त्याची, त्या बॉलची ती किती आहे सांगा, 10 मीटर. नीट लक्ष द्या. कधी खाली येताना बॉल इज कमिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. व्हॉट इज द हाईट ऑफ बॉल, 10 मीटर. आता ज्या वेळेला तो बॉल खाली आला त्यावेळेला काय आलं पहा लक्षात घ्या, 10 मीटर इज रिड्यूस बाय 40%. तो इथं आदळला, कुठे जमिनीवर आदळला. जमिनीवर आदळल्यानंतर तो परत रिबाउंस झाला. काय आलं सांगा, रिबाउंस झाला. तर रिबाउंस होताना त्याची एनर्जी 40% ने रिड्यूस झाली. म्हणजे सुरुवातीला जर 100 जूल एनर्जी होती असं गृहीत धरलं, किती 100, तर 40% 100 तले 40% कमी झाले. म्हणजे रिबाउंस होताना एनर्जी किती राहिली सांगा, फक्त 60 जूल राहील. किती राहील, फक्त 60 जूल. पहा, इनिशियल एनर्जी 100 जूल गृहीत धरू आपण, तर रिबाउंस होताना एनर्जी किती राहिली सांगा, 60 जूल. कळतं सर्वांना, ठीक आहे. तर 60 जूल जर एनर्जी राहिली असेल तर तेव्हा तुम्हाला असं विचारलंय, ही जी हाईट आहे, व्हॉट इज दिस, काय सांगा हाईट, h2 इज इक्वल टू व्हॉट, याला आपण h1 म्हणू. h1 सुरुवातीची हाईट, पहा खाली येताना हाईट किती होती, 10, आणि इनिशियल एनर्जी याला E1 म्हणूयात. पहा लक्षात, E1 इज इक्वल टू किती, आणि E2 इज इक्वल टू काय सांगा, 60. लक्षात आलं सर्वांच्या, ठीक आहे. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. लक्षात आलं का एक्झाम्पल, ठीक आहे. आता मला सांगा, इनिशियल एनर्जी इज इक्वल टू काय सांगा, लेट म्हणूयात आपण, लेट. इनिशियल इक्वल टू काय सांगा, 100 जूल. किती घेतली, 100% होती. सुरुवातीला किती होती, 100, आणि रिड्यूस होऊन ती 40% रिड्यूस झाली, म्हणजे उरली 60. लक्षात, ठीक आहे. इनिशियल एनर्जीला मी E1 म्हणतो, पहा लक्षात, E1 इज इक्वल टू काय, आणि ही एनर्जी कोणती माहिती का, पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी म्हणूयात आपण त्याला. कोणती म्हणूयात सांगा, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय सांगा, PE1 किती आहे सांगा, 100 जूल. पोटेन्शियल एनर्जी फर्स्ट केस 100 जूल. फायनल पोटेन्शियल एनर्जी, फायनल काय सांगा, पोटेन्शियल एनर्जी बाउन्स होताना, इथे लिहितं ड्युरिंग रिबाउन्सिंग. ड्युरिंग काय सांगा, रिबाउन्सिंग. त्याला आपण म्हणूयात PE2. ती किती आहे सांगा, फक्त 60 जूल. 60 कसं आलं कळालं का, 40% ने रिड्यूस झाली. मग 100 मधून 40 कमी झाले, किती राहिले सांगा, 60. लागलं ते थोडंसं डिटेल लिहितो. 100 मायनस काय सांगा, 40 इक्वल टू 60 जूल. नीट लक्षात घ्या, 60 कसे आले, 40% रिड्यूस झाली, म्हणजे 100 तले 40 रिड्यूस झाली. मग सुरुवातीचे आपण 100 मानले, तर फायनल किती आले सांगा, 60 जूल. कळतं सर्वांना. इथे लिहितो ड्युरिंग फॉलिंग ऑफ बॉल. बॉल खाली पडताना एनर्जी होती 100 जूल. बॉल रिबाउंस होताना एनर्जी किती झाली, 60 जूल. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी इन सेकंड केस, दिस इज द पोटेन्शियल एनर्जी इन फर्स्ट केस. नाउ H1 इनिशियल हाईट, त्याला आपण H1 म्हणूया. किती आहे सांगा, 10 मीटर. किती आहे, 10 मीटर उंचीवरून पडतोय बॉल. आणि फायनल हाईट किती, फायनल हाईट ड्युरिंग रिबाउन्सिंग करताना फायनल हाईट, त्याला आपण H2 म्हणू, इक्वल टू व्हॉट. तर ते सर्वांना नाव. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, पोटेन्शियल एनर्जी इन काय सांगा, फर्स्ट केस, आपण पोटेन्शियल एनर्जी इन काय सांगा, सेकंड केस, इक्वल टू mgh1 अपॉन mgh2. कारण पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे, mgh. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी, mgh. मग हाईट ज्या वेळेला h1 होते तेव्हा पोटेन्शियल एनर्जी किती असणार, P1, आणि हाईट ज्या वेळेला h2 तेव्हा पोटेन्शियल एनर्जी किती, P2. आता सांगा पोटेन्शियल एनर्जी फर्स्ट केस किती आहे, 100. इथं 100 टाका.
पुढची एनर्जी सेकंड केस किती आहे 60, इथं 60 टाका. एम गेट्स कॅन्सल, जी गेट्स कॅन्सल. काय आलं सांगा h1 अपॉन h2. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ h1? h1 किती आहे सांगा 10 आणि h2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे लक्षात 0 0 कॅन्सल होतील, 0 0 कॅन्सल. मग 10 अपॉन 6 इक्वल टू 10 अपॉन काय सांगा h2. आलं लक्षात? ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करा. काय करा? क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लाय सांगा 10 h2 ला गुणा. 10 h2 इज इक्वल टू काय सांगा 10 into 6. आलं लक्षात पहा 10 h2 इज इक्वल टू 10 into 6. आलं लक्षात सर्वांच्या? आणि मग 10 दोन्ही साइडला असल्यामुळे h2 इज इक्वल टू 10 into काय सांगा 6 अपॉन 10. दिस 10 goes for division. 10 10 gets cancel. h2 इज इक्वल टू काय सांगा 6 मीटर. आलं लक्षात? मग काय विचारले? हाऊ हाय द बॉल इज रिबाउंस. मग इथे लिहितो बघा लक्षात. therefore the ball will rebounds up to height of 6 मीटर. तो बॉल जो आहे तो 6 मीटर उंचीपर्यंत काय होईल सांगा उंच जाईल. खाली पडल्यावर 6 मीटर उंचीपर्यंत वर जाईल. कारण का तर जी काही त्याची एनर्जी होती ती इथं आल्यानंतर काय होईल सांगा तिचा पोटेन्शियल रूपांतर कायनेटिक मध्ये होते. पण काही एनर्जी इथं काय ज्यावेळेस तो आदळेल त्यावेळेस काय एनर्जी साऊंड मध्ये हीट मध्ये प्रोड्यूस म्हणजे कन्वर्ट होते. आणि त्यामुळे फक्त 60च जूल राहील. एकूण 100 होते 40% रिड्यूस झाली. किती राहील? फक्त 60 जूलच राहील. कळते? त्यामुळे 10 मीटरची हाईट 6 झाली. 100 ची एनर्जी 60 झाली. मग हाईट 10 ची 6 झाली. संपलं. रेशो प्रोपोर्शन मध्ये फरक होणार ना. तर अशा पद्धतीने वे ऑफ सिंगल काय सांगा 3 एक्झाम्पल्स टुडे. रिमेनिंग एक्झाम्पल्स वी विल सी इन द टुमॉरोज लेक्चर. आपण उद्या अनसॉल्व राहिलेली आणि उरलेली सॉल्व जे एक्झाम्पल्स बुक मध्ये ते पण येणार आहेत. हा ठीक आहे. ते सगळं राईट करून घ्या. फॉर्म्युले पाठ करा. बाकीचं उद्याच्या लेक्चरला